मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या तन्वी किचन स्वाद या चॅनलवरती. गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त आपण सुरू केली आहे 10 दिवसाची स्पेशल रेसिपी सिरीजमध्ये आजचा दुसरा दिवस. तर मंडळी, या सिरीजमध्ये आपण घेऊन येत आहोत पारंपरिक चविष्ट स्वादिष्ट अशी बाप्पाची नैवेद्यासाठी लागणारी रेसिपी. मागील भागात आपण बघितलात आपण उकडीचे मोदक तयार केले होते. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याच्या पिठापासून उपवासाचे बटाटे वडे. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, तर बघू शकता तुम्ही आता साबुदाणे आपण भाजून घेतोय. भाजून घेतल्यावरती आपण हे मिक्सर लावून यांचे पीठ करून घेऊया. आणि शेंगदाणे पण आपण बारीक करून घेतलेले आहेत, पिसून घेतलेले आहेत. आणि एका याच्यामध्ये बटाटे घेतले, उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, लिंबू घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरे घेतलेलं आहे आणि साधं मीठ घेतलेलं आहे, सेंधा मीठ, साधा नमक बोलतात त्याला, ते घेतलेलं आहे. हलकंसं लाल लाल असतं ते, बघू शकता. चला मग आता सुरू करूया. सगळ्यांना इजीव करून घेऊया. आधी आपण काय करणार मिक्स करायला? बटाटे मॅश करून घेऊया. आता आपण त्यामध्ये टाकूया कोथिंबीर, मिरची. मग त्यामध्ये आता मिरची टाकूया आपण. तुम्हाला जसं तिखट जमत तसं त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या. 4 मिरच्या टाकल्या, 4 मिरच्या टाकल्या, जास्त नाही टाकल्या. जिरा. तर आता आपण जिरे टाकू त्याच्यामध्ये. सेंधा नमक. मग आता सेंधा नमक त्याच्यामध्ये ऍड करूया. आता लिंबू पिळू याच्यामध्ये. आपण जे सगळं टाकलंय आता मिक्स करून घेऊया. आपण अजून शेंगदाण्याचं कूट टाकायचंय आणि साबुदाण्याचे पीठ टाकायचं त्याच्यामध्ये. पण हे आता आपण ऍड केलं त्याच्यामध्ये आधी मिक्स करून घेऊया. मग सर्व आता मिक्स झालेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया. हे पण व्यवस्थित प्रकारे आपण आता मिक्स करून घेऊया. पण आपलं आता मिक्स करून झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण आता पीठ टाकून घेऊया साबुदाण्याचं. पाणी नाही टाकायचं, नाहीतर मग साबुदाणा खराब होईल. याच्यामध्ये जरा पण पाणी वापरायचं नाही आपल्याला, कारण की मग पाणी वापरल्यावर ते मग व्यवस्थित तळता येणार नाही आपल्याला, वडे तयार होणार नाही. हे मिक्स करून झालं आपलं. आता आपण याचे गोळे करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला गोळे करायचे आहेत. जसे तुम्हाला जमते तसे, असं गोल करायचे असतील किंवा चपटे करायचे असतील तुमच्यावरती आहे. तर बघू शकता मित्रांनो, 4 बटाटे वापरले होते आपण. त्या आता किती बनलेत बघा त्याच्याने. तरी पण हे मोठे मोठे बनलेत. तर आमच्या घरात काही जास्त एवढी माणसं नाहीत, त्याप्रमाणे आम्ही एवढेच बनवलेत. हे शेंगदाण्याचं तेल आहे आणि शेंगदाण्याचं तेल उपवासाला चालतो. आणखी काय, आणि हे आपल्याला डीप फ्राय नाही करायचे आहेत, नॉर्मल असे परतायला पाहिजे असे आपल्याला करायचे आहेत. शालो फ्राय. मग तेल आपलं गरम झालेलं आहे आता. मग त्यामध्ये आपण आता वडे सोडूया. तर बघू शकता आपलं हलकंसं ब्राऊन झालेलं आहे. तर आपण परतायला घेऊया. बघा अशा प्रकारे आपले फ्राय झालेले आहेत एका साईडने. आणि दुसऱ्या साईडने मला असे जरूर की आपण काढूया. बघा एका साईडने आपले असे झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडने परतायला टाकले. हे झाले की आपण काढूया. झालं आता आपले
झाले हम्म. पलटी करून पण दाखवते. पलटी केले पण आहे. तर आपण आता यांना प्लेटीमध्ये काढून घेऊया. बघू शकता तुम्ही किती मस्तपैकी झाले. असेच आपण बाकीचे पण तळून घेऊया, फ्राय करून घेऊया. मित्रांनो बघू शकता हे साबुदाण्याचे वडे आपले तयार झालेले आहेत. साबुदाणा पिठाचे वडे. तर याच्यामध्ये आपण चटणी पण ठेवली आहे. ती चटणी कशी बनली आहे? शेंगदाणा, दही आहे आणि मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणा मग. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले साबुदाण्याचे पिठाने बनलेले वडे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण तयार केलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की, आणि अशा प्रकारे तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील. तर आमच्या व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आणि तन्वी किचन स्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहतील.